महत्वाची अपडेट आहे. 17 ऑगस्ट 2026 ते 30 ऑगस्ट 2026 या दरम्यान आपल्याला ऑनलाईन मध्ये कोणकोणत्या प्रोसेस कराव्या लागणार. जर या प्रोसेस पासून जर आपण वंचित राहिलो तर आपला ऍडमिशन देखील काय पडू शकतो, या ठिकाणी धोक्यात पडू शकतो. सविस्तर माहिती मी गौरव नंदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा प्रोसेस कोणकोणत्या करायचे तुम्हाला पोर्टलवरती. बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू ऑनलाईन मोड, म्हणजे ऑनलाईन मोड मध्ये 17 ऑगस्ट पर्यंत काय होणार, तुमचं पोर्टलवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला तुम्हाला काय राहायचंय, खूप अपडेट राहायचंय. थोडक्यात जे पब्लिकेशन ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट लिस्ट आहे ग्रुप ए साठी, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकूण रजिस्ट्रेशन किती झाले याची लिस्ट 18/8/2026 ला येणार आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, थोडक्यात तुमचं एसएल महाराष्ट्र या राज्यामध्ये तुम्ही कुठं, ओके तुमच्या कॅटेगरीतून तुमचा रँक किती. मागच्या वर्षी एकूण 60,000 रजिस्ट्रेशन झालेले होते. ज्या मुलाचा ऑल इंडिया रँक 10 होता तो महाराष्ट्रातून पहिला होता. मग ह्या वर्षी आपल्याला कधी कळणार का किती रजिस्ट्रेशन झाले आणि किती नंबरचा तो मुलगा आहे भारतामधून जो की महाराष्ट्रामध्ये पहिला आहे, तर ते आपल्याला 18/8/2026 ला कळणार. ओके, जर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन करायचं असेल, ओके थोडक्यात तुमच्या फॉर्म मध्ये जर काही बदल करायचा असेल तर ते बदल देखील तुम्ही 19/8/2026 ते 20/8/2026 या दरम्यान करू शकता. अतिशय महत्वाचा काय असणार आहे हा पिरियड असणार मित्रांनो. यामध्ये जर तुमच्या फॉर्म मध्ये आतापर्यंत काही मिस्टेक झाली असेल आणि तुम्हाला जे करेक्ट करायचं असेल तर या देखील या 2 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. करेक्शन केल्यानंतर आता बरेचसे विद्यार्थी काय करतील, करेक्शन केल्यानंतर काय येईल, तुमचं फायनल मेरिट लिस्ट येणार. ओके, तर फायनल मेरिट लिस्ट जे तुमचं 21/8/2026 ला येणार, हा काय असणार तुमचा खरा एसएमएल असणार आहे. आणि जो 18 तारखेला येणार आहे तो तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थोडं जरी स्क्रोल करत घेतलं, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ग्रुप ए साठी, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा, ओके आपल्या कॅटेगरीतून सीटचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे कॉलेजला, थोडक्यात ती जी लिस्ट आहे ही 21/8/2026 ला येणार आहे. तुम्हाला खूप अपडेटेड राहावं लागणार आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जी कॉलेजला प्राधान्य द्यायचे, थोडक्यात चॉईस फिलिंग करायची. ओके, ही जी चॉईस फिलिंग असणार आहे 22/8/2026 ते 24/8/2026 या कालावधीत तुमची काय चालणार आहे, प्रोसेस चालणार आहे. ओके, वेळ देखील तुम्ही बघू शकता 5:30 PM पर्यंत देखील तुम्ही काय करू शकता, 24 तारखेला पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी कॅप राऊंड 1 ची कधी येणार, तर 25/8/2026 ला काय येणार, लिस्ट येणार. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी त्या ड्रीम कॉलेजसाठी एवढी मेहनत केली तर मेहनतीचं यश कधी येणार, तर 25/8/2026 ला येणार. मग रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कॉलेजला जायचंय. कॉलेजला तुम्ही देखील काय होणार, जॉईनिंग होणार. तर मग कॉलेजला तुम्हाला जॉईनिंग साठी जायचंय, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि जी काही रिक्वायर फीस असेल ती डीडीच्या माध्यमातून घेऊन तुम्हाला काय जायचंय, कॉलेजला जायचंय. जॉईनिंगची प्रोसेस 26/8/2026 ते 30/8/2026 या दरम्यान असतात. आणि यानंतर तुमचे काय होतील, बीएमएच या ठिकाणी शेड्यूल पब्लिश होईल आणि बीएमएच चे सुद्धा राऊंड सुरू होतील. थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, 17 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत पोर्टलवरती अपडेटेड राहायचे. माहिती आवडली असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.